श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. संत पुरुष म्हणजे परमेश्वर स्वरूप. संतांचे ध्येय काय, तर भक्तांचे दुःख निवारण करणे, भक्तांसाठी जे योग्य आहे ती गोष्ट करणे. परमेश्वर कधी काही देऊन तर कधी काही घेऊन भक्तांचे दुःख निवारण करतो. असे चमत्कार घडायला परमेश्वराचे नित्य चिंतन करावे लागतात. तर सुरू करूया आजचा प्रवचन, नित्य स्वामी दर्शन दिवस 23वा. स्वामींचे अमृत भारले मधाळ बोल ऐकून अळवणी बुवा भारावून गेले होते. आपण कित्येक दिवसात अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाही, तरी उठून बसायची ताकद केवळ स्वामी कृपेने लाभली हे त्यांच्या लक्षात आले होते. वास्तविक बुवा आजारी आहेत आणि त्यांच्यापाशी औषध नाही की अन्नाचा कण सुद्धा नाही ह्याची जगन्नाथपुरीला लोटलेल्या गर्दीला जाणीवसुद्धा नव्हती. सर्व गर्दी रावळातल्या जगन्नाथाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लोटली होती. परंतु अळवणी नावाच्या ह्या साधू पुरुषाचे भाग्य असे की भुकेले क्षीण झालेल्या रुग्णावस्थेत असलेल्या ह्या बुवांना स्वामी समर्थांनी जगन्नाथाच्या रूपात दर्शन घडवले होते. इतक्यात आणखी एक चमत्कार घडला. स्वामींनी अळवणी बुवांसाठी मिष्टान्नाची व्यवस्था केली. पंचपक्वानांचा घमघमाट सुटला. जगन्नाथाच्या देवळातले पुजारी बुवांकडे आले आणि म्हणाले, प्रसाद तयार आहे, भोजनाची सिद्धता झाली आहे, ताबडतोब चला. कृश झालेल्या अळवणी बुवांना आणि त्यांच्या 4 शिष्यांना पालखीत बसवून भोजनस्थळी देण्यात आले. त्यांनी भोजनाचा आस्वाद घेत स्वामींचे पुन्हा स्मरण केले. तेव्हा स्वामी बुवांच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, तुम्ही खूप भुकेले आहात, प्रथम अन्न ग्रहण करा. स्वामींच्या असीम कृपेने बुवा तृप्त जेवले. त्यांचा अशक्तपणा कुठल्या कुठे दूर पळून गेला. आजार संपला. हा अद्भुत प्रकार सर्वांनी पाहिला. स्वामी जगन्नाथाच्या मंदिराजवळ एका झाडाखाली बसले होते. सर्व यात्रेकरू जगन्नाथाचे दर्शन घेऊन झुंडीच्या झुंडीने स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांना स्वामींनी वृद्ध नृसिंह सरस्वतींच्या रूपात दर्शन दिले. लोकांमध्ये ते वृद्ध नृसिंह सरस्वती ह्या नावानेच प्रसिद्ध झाले. लोक त्यांच्या चरणांवर प्रेमाने अक्षरशः कोसळू लागले. हे सारे अळवणी बुवा जवळ बसून पाहत होते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परमेश्वर हा संत पुरुषांच्या रूपात सर्वत्र वावरत असतो आणि आपल्या प्रत्येक परमभक्ताचे दुःख निवारण करीत असतो. दत्तावतारी श्री स्वामी समर्थ प्रत्येक भक्तासाठी आजही धावत जातात. त्याला मानसिक दिलासा देतात. त्याच्या दुःखांना दूर सारीत त्याला सुखानंद देतात. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. आपल्या भक्ताला भीतीमुक्त करणे आणि त्याला शाश्वत दिलासा देणे एवढेच कार्य स्वामींनी अवतार कार्यात केले नाही, तर आपल्या अवतार समाप्तीनंतरही तेच कार्य ह्या क्षणापर्यंत चालू ठेवले आहे. युगे येतील, युगे जातील. स्वामींचा आशीर्वादाचा हात प्रत्येक भक्ताला सदैव केवळ दर्शन देत राहील, हे माझे वचन माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे झाले. इतिश्री नित्य स्वामी दर्शन दिवस 23वा संपूर्णम.